नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी हृदयस्पर्शी कथा चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। व्हिडिओला एक लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करून तुमचे मत नक्की द्या, कारण तुमच्या कमेंट आणि लाईकमुळे अजून व्हिडिओ बनवण्याची मला प्रेरणा मिळते। तुमचा आशीर्वाद आणि सपोर्ट खूप मोलाचा आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन ऑलवर सेट करा। मला आशा आहे तुम्हाला माझ्या स्टोरी आवडत असतील। चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया। कोणत्याही ज्योतिषाने या सप्ताहात माझ्या राशीला अचानक धनलाभ होईल असे वर्तवले नसताना सुद्धा मला बरीच रक्कम पूर्वी ज्या कंपनीत काम करत होतो तेथून 8 दिवसांच्या आत मिळणार होती। मी आज घरी येताना फार आनंदात होतो। नेहमीसारखा त्रासलेला चेहरा न दिसता आनंदी चेहरा पाहून बायको म्हणाली, आज काही विशेष? म्हणजे मला काही कळलं नाही, तू काय म्हणतेस? मी आश्चर्यचकित होऊन म्हटले, नाही, तुमचा आनंदीची उत्साही चेहरा पाहण्याची सवय नसल्यामुळे म्हटलं। बायको शांतपणे बोलली आणि पुढे म्हणाली, आज एवढे खुशीत दिसतात, त्याचे रहस्य आपणाकडून कळावे इतकंच। म्हणजे खुशीत काय श्रीमंतच माणसे राहतात, गरिबांना तसे राहण्याची परवानगी नाही की काय? मी प्रत्युत्तर दिले, माझं म्हणणं तसं नाही, तुम्ही नेहमी तसे आनंदी राहा। बायको कोणी नाही पाहून खांद्यावर हात ठेवून म्हणाली। मी म्हणालो, रहस्य वगैरे काही नाही। बऱ्याच दिवसांनी आनंदाची बातमी समजली म्हणून पेढे घेऊन आलो। देवापुढे ठेव, ही आनंदाची बातमी काय आहे हे सांगितले तर मलाही आनंद होईल। बायको म्हणाली, अगं, मी ज्या कंपनीत पूर्वी होतो ती दिवाळखोरीत निघाली होती आणि काही महिन्यांचा पगार व फंडाचे पैसेही मिळाले नव्हते। आता ते सर्व मिळणार आहेत 8 दिवसांच्या आत। मी म्हणालो, पण कंपनीवर विश्वास कसा ठेवायचा? नेहमीप्रमाणे तिने सहज विचारलं। कोर्टाने आमच्या बाजूने निकाल दिला आहे, मी म्हणालो। फार बरं झालं, बायको आनंदी होऊन म्हणाली। मी बायकोच्या चेहऱ्याकडे पाहतच राहिलो आणि मला मागील गोष्टी आठवल्या। लग्नाच्या वेळी मी जसा गरीब होतो तशी ती पण गरिबीतून मोठी झाली होती। लग्न तर करावयाचे, पण पैसे दोघांकडे नव्हते। तरी सुद्धा हिच्या वडिलांना थोडाफार खर्च करावा लागणार होता। त्यांना प्रामाणिक निर्व्यसनी जावई हातचा जाऊ द्यायचा नव्हता। माझ्या दोन्ही बहिणी व भावाचे लग्न झाले होते। या लग्नात वडिलांना परिस्थिती नसताना खर्च करायला लागला। शेवटपर्यंत ते कर्ज फेडू शकले नाहीत, परंतु आईला हे कर्ज फेडावयाचे होते। आई अर्थार्जन करत नव्हती, म्हणून तिने मोठ्या मुलाला म्हणजे भावाला कर्ज फेडण्यास मदत करावयास सांगितली। मोठ्या भावाचा स्वभाव स्वार्थी होता। त्याचे म्हणणे असे होते की जोपर्यंत लोक तुमच्याकडे पैसे मागत नाहीत तर तुम्ही स्वतःहून कशाला कर्जाची आठवण त्यांना करून देतात। परंतु मला व आईला हे पटत नव्हते। आम्ही कर्ज फेडण्याचे ठरवले। माझ्या लग्नाला पुढाकार मलाच घ्यावा लागला। आईचा आशीर्वाद पाठीशी होता। आम्ही एका खोलीत राहत होतो। भावाची बदली झाल्यामुळे तो आमच्यापासून दूर राहावयास गेला। पुढे त्यांनी ही फारसे संबंध ठेवले नाहीत। आईला माझाच आधार होता। बहिणी फक्त भाऊबीजेला आठवण काढीत असत। कर्ज फेडण्यासाठीही मार्ग शोधत होतो आणि तो मिळाला। मी भावी सासऱ्यांना म्हटले, तुम्ही जो थोडाफार खर्च करणार आहात तो न करता ते पैसे मला द्या। त्यातून मी वडिलांचे कर्ज फेडीन आणि लग्न नोंदणी पद्धतीने करू। परंतु सासरेबुवा या गोष्टीला तयार नव्हते। समाज काय म्हणेल त्याची काळजी त्यांना होती, परंतु माझी होणारी पत्नी फार समजूतदार होती। तिने वडिलांना सर्व काही समजून सांगितले। तिला माझे म्हणणे पटले होते। अखेर माझे नोंदणी पद्धतीने लग्न झाले। वडिलांचे कर्ज फेडल्यामुळे आईला फार बरे वाटले। त्या दिवसापासून आजपर्यंत मला हिने पूर्ण साथ दिली। त्यामुळे संसारात क्षुल्लक कारणावरून जी भांड्याची आदळआपट होते ती झाली नाही। मी भूतकाळातून वर्तमान काळात आलो आणि मी म्हटलं, आई कुठे आहे? तिला सांगितल्यावर फार बरं वाटेल। आई शेजारच्या काकूबरोबर भजनाला गेली आहे। बायको कसल्या तरी विचारत असताना बोलली। ठरल्या वेळेत आई आली आणि प्रथम बायकोने आनंदाची बातमी आईला सांगून पेढा दिला। त्यावेळी आईचा चेहरा आनंदाने उजाळून निघाला। त्या रात्री मला झोप लागली नाही। मला कोणाचे कर्ज उधारी परमेश्वर कृपेने नव्हते, ते माझ्या स्वभावात बसत नव्हते। आता या पैशातून बायकोला 2 सोन्याच्या बांगड्या करण्याचे मी ठरवले, कारण तिच्या मैत्रिणींकडे निरनिराळ्या डिझाईनच्या बांगड्या होत्या। माझ्या बायकोचे हात मात्र लंकेतील पार्वतीसारखे असावेत अशाचे शल्य बोचत होते। तिचे हिरव्या बांगड्यांनी भरलेले हात
पिवळे करावेत हा विचार अनेक वर्षे मनात होता, परंतु महागाईमुळे मिळणारा पगार मिळताच संपत असे. काही दिवसानंतर मला पैसेही मिळाले. ते घरी घेऊन आलो. देवापुढे ठेवून नमस्कार केला. या पैशांबद्दल आई काहीच बोलली नाही. बरं झालं एवढंच म्हणाली. मी पैशांचा दुरुपयोग करणार नाही याची आईला खात्री असावी म्हणून ती इतकंच बोलली. दुसऱ्या दिवशी मी कामावरून घरी आलो तेव्हा आई भजनाला गेली होती. ही संधी साधून मी बायकोला जवळ घेऊन म्हटले, या पैशातून तुला 2 सोन्याच्या बांगड्या करण्याचा माझा विचार आहे. आणि तिच्या चेहऱ्याकडे पाहत राहिलो. तशी ती म्हणाली, मला बांगड्या न करता सासूबाईंना करा. त्यांची इच्छा होती. आता आपणाला तर पुढ्याभर भरपूर आयुष्य पडलं आहे. तिच्या या बोलण्याने मी पूर्ण चक्रावून गेलो. मी तिच्याकडे पाहतच राहिलो. ही चेष्टा करते की खरं बोलते हे कळायला मार्ग नव्हता, परंतु तिचा हट्ट कायम राहिला. क्षणभर सुनेचे एवढे प्रेम, तिच्यासाठी सोन्यासारख्या वस्तूंचा त्याग असू शकतो हे पाहून बरं वाटलं, परंतु हे मला सुचलं नाही याची लाज वाटली. दुसऱ्या दिवशी कामावरून आल्यानंतर हातपाय धुवून देवाला नमस्कार करत असताना आई चहाचा कप घेऊन नेहमीप्रमाणे आली. चहाबरोबर इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. मी आईला विचारलं, ही कुठे दिसत नाही? शेजारच्या वहिनींनी बोलावले म्हणून तिथे गेली. एरवी ती तू येण्याच्या वेळात घरीच असते असं म्हणताच बायको घरी आली आणि आईच्या बाजूला बसली. ही संधी साधून मी आईला म्हटलं, तुला सोन्याच्या बांगड्या करण्याचा विचार आहे. अरे काय म्हणतोस? या म्हातारीला आता सोन्याच्या बांगड्या घालून कुठे जायचं आहे? त्यापेक्षा तुझ्या बायकोला कर. आता हौसमौस करावयाचे दिवस आहेत. आम्ही काय आता आशीर्वाद देण्यापुरते राहिलो आहोत. आई मांडीवर चपटी मारत म्हणाली. परंतु बायकोचे म्हणणे असं होतं की तिच्या सासूची अधुरी इच्छा आपण पूर्ण करावयाची, तसा आग्रह करायचा. मी बायकोच्या शब्दाला म्हटलं तसं तिला बरं वाटलं. मी मनात म्हटलं, तुला सोन्याच्या बांगड्या करतोय असं म्हणताच ही खुश होईल. आईला सुद्धा बरं वाटेल, कारण आईच्या शब्दाबाहेर नव्हती. सुनेवर जेवढी माया आईची होती तितकीच तिची आईवर होती. कधी भांडण तंटा नाही, वादविवाद औषधाला सुद्धा नव्हता. हिने गरिबी पाहिली होती तर आईने अनुभवली होती. त्याचा हा परिणाम असावा. आजकाल सासू नोकरी करणारी किंवा चांगली पेन्शन घेणारी असेल तर हल्लीच्या सुना अशा सासूंना आई म्हणतात, आणि सासूजवळ पैसा दागदागिने काहीच नसेल तर ती विधवा असेल तर सुनबाई तिला म्हातारी म्हणतात. ती अडगळ वाटते, अपवाद फारच विरळ असते. असे अनेक विचार माझ्या मनाला स्पर्श करून गेले. आमच्या आग्रहापुढे आईला माघार घ्यावी लागली. तिचा नाईलाज झाला. मात्र नंतर तिने बांगड्या हौशीने घातल्या. देवाऱ्यातील देवाला नमस्कार करून भिंतीवरील आपल्या पतीच्या प्रतिमेला बांगड्या दाखवून नमस्कार केला. तेव्हा तिच्या डोळ्यात अश्रूंनी गर्दी केली होती आणि हुंदका अनावर झाला. तिला मी आणि हिने सावरले. पुढे आईला दिवस पालटल्याचा आनंद झाला. ती नेहमी म्हणत असे की तुझ्या व सुनेमुळे आपण मागील कर्ज फेडले, यातच मी फार समाधानी आहे. आता तर तुम्ही मला सोन्याच्या बांगड्या केल्या. मला वाटलं नव्हतं की माझ्या आयुष्यात माझे हात पिवळे होतील. असं म्हणून आईने डोळ्याला पदर लावला. आई हे काय? मी म्हणालो, तुमच्यामुळे मला हे सोन्याचे दिवस पाहावयास मिळत आहेत. आई डोळ्यावरील पदर काढून म्हणाली, आई त्यात काय मोठे, आम्ही आमचं कर्तव्य करत आहोत. मी आईला म्हणालो, परंतु आजकाल सर्वजण कर्तव्यच विसरत आहेत. असं म्हणून आई पुढे म्हणाली, पूर्वजन्माची पुण्याई म्हणून मला तुमच्यासारखा मुलगा व विशाल मनाची सून मिळाली. आम्ही दोघे बोलत असताना बायको आली आणि म्हणाली, सासूबाई गोळ्या घेतल्या का? म्हणजे मी नाश्ता आणते. घेते. हे सासूबाईंचं वाक्य पूर्ण होण्याच्या आत बायको औषधांचा डबा व पाणी घेऊन आली. आईने औषधं घेतली आणि आम्ही नाश्त्याला सुरुवात केली. आई म्हणाली, खरंच कांदे पोहे सुरेख झाले आहेत. मिठाचा कण इकडचा तिकडे नाही. त्यावर बायको म्हणाली, अहो बऱ्याच गोष्टी तुम्हीच मला शिकवल्या. मला कुठे काय येत होतं. तू म्हणतेस ते कितीही बरोबर असलं तरी तू शिकून घेतलं हे जास्त महत्वाचं आहे. असं आई म्हणताच आम्ही हसून दाद दिली. अशा प्रकारे घरात आनंदी वातावरण होते. प्रत्येकाला असं वाटत होतं की माझ्याच वाट्याला दुःख आले आहे, परंतु तसं नसते. दुःखाचे चटके सर्वांनीच घेतले आहेत, त्याला कोणी अपवाद नाही. मात्र दुःख अंगावर जेलावयाची व प्रतिकार करण्याची सवय ठेवली
तर दुःखाचे अस्तित्व जाणवणार नाही. आईंनी संस्कार सर्वांवर केले. आम्ही भावंडांनी आपापल्या कुवतीनुसार ग्रहण केले. आईने सोन्याच्या बांगड्या हातात घातल्यानंतर वेगळेच तेज तिच्या चेहऱ्यावर दिसू लागले. लोप पावलेले हास्य फुलले. कधीही न घडणारी घटना घडली होती. आकाशात काळे ढग नसताना पाऊस पडावा, सूर्याची प्रखर किरणे शीतल होऊन खाली यावीत असं आईच्या दृष्टीने झालं होतं. हातात सोन्याच्या बांगड्या पाहून मी स्वप्नात तर नाही ना, असं आईला सारखं वाटू लागले. घर आणि देऊळ या परिघाबाहेर न जाणारी आई नातेवाईकांकडेही जाऊ लागली. आजपर्यंत आई आपले हात पदराने झाकून घ्यायची. ते झाकणे बंद झाले. आता तर आई हातवारे करून शेजाऱ्या पाजाऱ्यांशी बोलू लागली. सुनेचे कौतुक अधिकच झाले. आईची इच्छा पूर्ण करू शकलो म्हणून आम्हाला मानसिक समाधान लाभले. आम्ही जे केले होते ते प्रेमापोटी केले. त्यात कोणताच हेतू नव्हता. आईचं समाधान हेच आमचे बळ होते. ही आनंदाची वार्ता आईने मोठ्या मुलाला, भावाला व मुलींना सांगितली. त्या बिचारा मातेला वाटले की त्यांना आनंद होईल. आपल्या भावाचे सुनेचे गोड कौतुक करतील, परंतु तसे झाले नाही. मोठ्या भावाने बहिणीचे कान फुंकले आणि सांगितले की भावानेच गोलमाल केलेला दिसतोय. त्याची एवढी कोणती परिस्थिती लागून गेली की त्याने आईसाठी सोन्याच्या बांगड्या कराव्यात. आईनेच वडिलांच्या पश्चात लपून ठेवलेल्या सोन्यापासून बांगड्या केल्या असणार आणि सुनेने मला न करता आईला बांगड्या करण्याचा आग्रह केला असे भासवून आपली बायको श्रेष्ठ दाखवण्याचा हा प्रयत्न केलेला दिसतोय, असा आरोप मोठ्या भावाने माझ्यावर ठेवला. बहिणींना हे खरं वाटले, कारण त्यांच्या लगत गरिबीमुळे त्यांना सोने देता आले नाही. त्याची खंत दोघींना होतीच. वास्तविक पाहता बहिणींनी थोरल्या भावावर विश्वास ठेवण्या अगोदर विचार करायला हवा होता की वडिलांच्या पश्चात आई एक दिवसही मोठ्या मुलाकडे राहिली नाही, त्याने ठेवून घेतली नाही. उलट मीच म्हणजे धाकट्या भावाने निमूटपणे आईचा सांभाळ केला. या महागाईत औषध पाण्याला कितीतरी खर्च येतो, तो सुद्धा आम्ही भावा बहिणीकडे मागितला नाही. त्यांनी सणावारी सुद्धा आईला आपल्या घरी नेले नाही. मुलांच्या मुंजीत मानपान केले नाही, तरी सुद्धा आई काहीच बोलली नाही. राग घेऊन गप्प बसली. लेकरांना उलट बोलणे तिच्या संस्कारात बसत नव्हते. त्यातून तोटा होत होता, परंतु त्याचे कधीही वाईट वाटून घेतले नाही. भावाने बहिणीने आमचे कौतुक केले नाही, त्याचे वाईट वाटले नाही, परंतु आईवर भावाने खोटा घेतला याचा मानसिक त्रास आम्हाला खूप झाला. आईला मी हे काही सांगितले नाही. त्या रात्री मला झोप लागली नाही. या कुशीवरून त्या कुशीवर लोळत होतो. बायको म्हणाली, आता झोपा, 2 वाजून गेलेत, सकाळी कामावर जायचे आहे ना. डोळे जड झाले, परंतु झोप येत नाही. विचारांनी झोप उडाली. मी म्हणालो. बायको जवळ येऊन म्हणाली, हे काय, डोळ्यात पाणी. मी उठून बसलो आणि हिने आपल्या पदराने माझे डोळे पुसले, थंड पाणी दिले आणि म्हणाली, असा डोक्यात राग घेऊन तुमची तब्येत खराब कशाला करून घेता. त्यांना तेच हवं आहे. अन्याय तो किती सहन करायचा. कष्टाच्या पैशांनी आईला बांगड्या केल्या. सर्वांनी कौतुक केलं, मात्र भावा बहिणींनी नातेवाईकांत शंका पसरवून आपणाला खोटे पाडले. त्याचं दुःख मोठं आहे, मी म्हणालो. पण आई तर सर्वांना सांगतात ना की आपण बांगड्या केल्या म्हणून. बायको धीर देत म्हणाली, नातेवाईक लोकांना काय भांडणे ऐकावयास पाहावयास आवडतात, तुम्हाला ठाऊक आहे. ज्या समोरच्या काकूंना आपण नेहमी उपयोगी पडतो त्या सुद्धा इतरांना म्हणाल्या की मोठा भाऊ कशाला खोटे बोलेल. मी रागावून बोललो, जाऊ द्या हो, 5 बोटे सारखी असतात का. बायको समजूत घालीत होती. त्या समोरच्या काकूंना हा खोटेपणा करून काय मिळालं. ज्याच्यावर आपण विश्वास ठेवतो अशी माणसं सुद्धा अशी का वागतात हेच कळत नाही. मी म्हणालो, आपण लोकांची मानसिकता बदलू शकलो का. बायको हळूवार बोलली, पण प्रामाणिक माणसांची मानसिकता ढासळते त्याचे काय. हे जगच असं आहे. पण आपल्या वाटणीला चांगली माणसे काय येऊ नयेत. मी म्हणालो. त्याला आपण काय करणार. बायको हाताश होऊन म्हणाली. बोलता बोलता डोळे जड झाले आणि मला कशी झोप लागली हे कळलं नाही. हिने मला 6 वाजता उठवले. तेव्हा आईला छान झोप लागली होती. हे पाहून मला बरं वाटलं. आईला त्यांतील काहीच माहीत नव्हते. कोणी नाही ही म्हणत मी आईची इच्छा पूर्ण करू शकलो याचे मानसिक समाधान आम्हाला लाभले होते. आई पण म्हणायची, निदान परमेश्वराने शेवटचे दिवस चांगले दिलेले दिसतात.
आईला आनंदी पाहून मला जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटत होते. खरं म्हणजे आईजवळ काहीच नव्हतं हे भावा बहिणींना माहीत होते. आईजवळ पैसा सोने असते तर त्यांनीच आईला सांभाळायला नेले असते. माझा वहीचा नम्र स्वभाव पाहून वडिलांनी आईला माझ्याजवळ ठेवून देवाघरी केले. त्यांचे थोडं फार कर्ज होतं ते मी देणेकरांना विश्वासात घेऊन फेडले. हे सर्व भावा बहिणींना माहीत होते, परंतु या संबंधी तोंडातून ब्र काढला नाही. आईची अडगळ आपणाला होऊ नये म्हणून पहिल्यापासूनच 4 हात दूर राहिले. वडिलांच्या क्रियाकर्माचा खर्च मी केला. हे मोठेपणा म्हणून सांगत नाही, परंतु भावाने काही खर्च न करता नातेवाईकांत स्वतःला मिरवून घेतले. त्याचेही वाईट वाटले नाही, परंतु आईवर घेतलेला आळ संशय मला लागून राहिला. भावा बहिणींच्या प्रतिक्रिया मी आईला सांगून दुःखी करू इच्छित नव्हतो. परमेश्वर कृपेने सर्व काही चांगले चालले होते. आनंदाची ही वर्षे चटकन संपली. सोन्यासारखे दिवस फार काळ टिकले नाहीत. त्या दिवशी आई नेहमीप्रमाणे उठली. सर्व काही आटपून पूजा केली. औषधं घ्यावयाची म्हणून नाश्ताही केला. नंतर हिने धुतलेले कपडे बाहेरील अंगणातील दोरीवर वाळत टाकताना तिला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. आईच्या भाराने कपडे वाळत टाकणाऱ्या दोरीबरोबर आईच्या आयुष्याची दोरी तुटली. सुनेने रडून आकांत केला. सुट्टी होती म्हणून मी घरातच होतो. मला काहीच सुचेनासे झाले होते. सारं काही अचानक झालं होतं. या वयात सुद्धा धडधाकट असणारी आई आमच्यातून निघून गेली. आतापर्यंत तिने कोणालाच त्रास दिला नव्हता. शेवटी सुद्धा त्रास न देताच निघून गेली. हे अचानक जाणे कोणाला सहन झाले नाही. ती मला आदल्या दिवशी म्हणाली की मी आजारपणात लोळून तुला खर्चात टाकणार नाही. तू गरिबीत श्रीमंती पाहिली तशीच पुढे पहा आणि तुम्ही सारी भावंडे सुखात राहा. त्यावर आईला मी म्हणालो, नको तो विषय कशाला काढतेस, असं म्हणून आम्ही झोपी गेलो. आईने पूर्वसूचना दिली होती जी मला समजली नाही. शेजारची मंडळी धावून आली. आईच्या बऱ्याच मैत्रिणी हितचिंतक मदतीला आली. आईने एवढी माणसं गोळा केली होती हे तेव्हा समजलं. आईचे निधन कळताच भाऊ बहिणी जावई व नातवंडे आली. नातवाकांची वर्दळ सुरू झाली. थोरल्या भावाने आईला अग्नी दिला. सर्व विधी त्यांनी केला. मला पैसे द्यावे लागले कारण आई माझ्याकडे होती. घरात सुद्धा स्मशान शांतता पसरली. वडील गेले आणि आई ध्यानीमानी नसताना निघून गेली. भाऊ बहिणींनी अधिकार ठेवून सर्व संबंध तोडले होते. माझी आई गेली, हिची सासू गेली. या गर्दीत पण मला एकटेपणा जाणवला. 10वा 12वा व 13वा होताच आलेली नातेवाईक मंडळी आपापल्या घरी परतली. 13 दिवस कापरासारखे उडाले. मोठा भाऊ व 2 बहिणी लांब राहत होत्या म्हणून आईजवळ दागिन्यांची व मोडक्या चांदीच्या वस्तूंची वाटणी करण्याचे भावाने ठरवले व बहिणीने होकार दर्शवला. आम्ही लहानपणापासूनच गरिबीत मोठे झालो. आईने काबाड कष्ट करून आम्हाला मोठे केले. वाटणी करण्यासारखे आईजवळ काहीच नव्हते आणि भाऊ म्हणत होता आपण दागिन्यांची वाटणी करू. मी भावाला म्हटलं, आईजवळ काय होते तर तू वाटणी करणार. तो काहीच बोलला नाही. वाटणी होणार म्हणजे होणार. अशा प्रसंगी भांडणे नकोत म्हणून मी काही बोललो नाही. दुपारचा चहा झाला. बैठकीला सुरुवात झाली. मी, पत्नी, वहिनी, भाऊ, 2 बहिणी, जावई बैठकीला बसलो. मला काहीच समजत नव्हतं. मोठ्या भावाजवळ आईने काहीतरी ठेवायला दिलं असावं असं वाटलं. आईला मीच सोन्याच्या बांगड्या केल्या होत्या हे जगजाहीर होतं. त्या मलाच मिळतील असे माझे व बायकोचे एकमत अगोदरच झाले होते. ते वस्तुस्थितीला धरून होते. परंतु माझ्या चलाक भावांनी मला वाटणीच्या पहिल्याच फेरीत बाद केले. मी रागाने लाल झालो. जोरदार भांडणार होतो जे मला कधी जमले नाही. आईच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून मी काहीच बोललो नाही. भावाने सांगितले की 2 बहिणींना आईची आठवण म्हणून एक बांगडी देण्यात यावी. जावयाने पाठिंबा दर्शवला. गावी घर बांधण्यासाठी असलेला जमिनीचा तुकडा वडील माझ्या नावावर करणार होते. दुर्दैवाने तो झाला नाही. त्यावर 2 बहिणी म्हणाल्या, आम्हाला हे माहीत आहे, त्यावर तुझा अधिकार आहे. बहिणींनी भावाची बाजू घेतली. बायको माझ्याकडे पाहत होती. मी खाली मान घालून माझ्या पदरात काय पडते ते पाहत होतो. त्यानंतर भाऊ माझ्याकडे पाहून म्हणाला, तुला लहानपणी आजीने दिलेला चांदीचा खुळखुळा जपून ठेवला होता, तो तू घे. त्या खुळखुळ्याकडे मी बराच वेळ पाहतच बसलो. सर्वजण खुशीत होते, मात्र आमच्यावर अन्याय झाला होता. नंतर सर्वजण फिरावयास बाहेर पडले.
मी सुद्धा भाजी आणण्यासाठी बाहेर पडलो. नाक्यावरून भाजी घेऊन परत आलो. घराचा दरवाजा उघडा होता. ही गॅलरीत काळोखात उभी होती. ती बाहेर पडली नव्हती. मी म्हटलं, अशी काळोखात उभी का? ही बोलली नाही आणि रडायला लागली. मी तिला जवळ घेऊन म्हटले, अगं, साध्या गोष्टींसाठी तू का रडतेस? आठवतं ना तुला? तूच म्हणाली होतीस की आपणाला आयुष्य पडले, त्या 2 बांगड्यांचं काय घेऊन बसलीस? ही म्हणाली, तुमच्या एवढं माझं मन मोठं केव्हा होणार? असं म्हणून तिने अश्रू पदराला पुसले आणि आनंदी चेहऱ्याने सासूबाईंच्या प्रतिमेला नमस्कार करून कामाला लागली. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच नवीन नवीन कथांसाठी आपल्या मराठी हृदयस्पर्शी कथा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन ऑलवर सेट करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोहोचेल. धन्यवाद.